फुकेतवरून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2379 या विमानात हवेतच असा काही भीषण थरार घडला, ज्यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रवासादरम्यान विमान अचानक अतिशय गंभीर आणि भयानक तुफानी वादळात सापडलं. हवेचा दाब आणि वादळाचा झटका इतका जोरदार होता की एअरबस A32 निओ हे विमान अवघ्या काही सेकंदात थेट 300 फूट खाली आलं. या टर्ब्युलन्सचा मोठा फटका बसला. विमानातील केबिनचे दरवाजे खाली आले, काही लोक जखमी झाले आणि विमानाच्या छतालाही तडे गेलेत. विमानाच्या आतून समोर व्हिडिओमधून या टर्ब्युलन्सची गंभीरता समजू शकते. विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले होते. एअर होस्टेस त्यांना शांत करत होत्या. यात 14 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात 4 क्रू मेंबर्स असल्याची माहिती मिळाली आहे. विमानाच्या आतील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या धक्क्याची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. अचानक बसलेल्या जोरदार झटक्यामुळे काही प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जोरदार आघातामुळे कॅबिनच्या छताच्या पॅनलला तडे गेले असून आतील स्विचेस आणि वायरिंगचं मोठं नुकसान झालंय. छतावर प्रवाशांच्या डोक्याचे स्पष्ट आघात पडल्याचे फोटोमध्ये दिसतंय. या अचानक लागलेल्या भीषण धक्क्यामुळे अनेक प्रवासी आणि केबिन क्रू जखमी झालेत. व्हिडिओमध्ये प्रवासी प्रचंड घाबरलेले दिसत असून सर्वत्र किंचाळण्याचा आणि आक्रोशाचा आवाज ऐकू येतोय. हवेत झालेल्या या भीषण घटनेनंतर भारतीय विमान वाहतूक नियमन प्राधिकरणानं या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि विस्तृत चौकशी सुरू केली आहे. विमानाची ही आपत्कालीन स्थिती हाताळताना काही तांत्रिक चूक झाली की केवळ हवामानातील अचानक झालेल्या बदलामुळे ही घटना घडली याचा शोध घेतला जातोय.